निडर आणि निपक्ष थेट जनतेचा आवाज. आपल्या लोकांचं आपलं स्टार युवा मराठी न्यूज. नमस्कार. आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पक्षातर्फे अलका अशोक स्वामी, किरण श्रीरंग खवरे, विजया सुनील महाजन आणि मी स्वतः विठ्ठल चोपडे, आम्ही चौघे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवतोय. केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि या शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणि निधी जर मोठ्या प्रमाणात यायचा असेल तर त्यांच्याच विचाराने काम करणारे लोक या महापालिकेमध्ये सत्तारूढ असणं गरजेचं आहे. या विचाराने आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे ही निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे की आज जर शहरातलं सगळं वातावरण बघितलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये या इचलकरंजी महापालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची अतिशय मोठ्या बहुमतानं सत्ता असेल अशा पद्धतीचं चित्र आज इचलकरंजी शहरामध्ये आहे. तुम्हाला वाटते सर? मी आता सांगितलं त्याप्रमाणे एकतर केंद्रात आणि राज्यात असणारा सरकारचा फायदा या इचलकरंजी शहराच्या विकासासाठी व्हायचा असेल तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी नगरपालिकेत येणं आवश्यक आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही या पॅनेलचे जे उमेदवार आहे, मी स्वतः 20 वर्षापासून नगरसेवक आहे, पाणी पुरवठा सभापती म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी असणाऱ्या किरण खवरे वहिनी या बांधकाम सभापती म्हणून काम केलेले आहेत. आमच्या सोबत लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या अलका स्वामी वहिनी आहेत, ज्यांनी 5 वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. आणि सुनील महाजन हे माजी उपनगराध्यक्ष होते, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं सामाजिक कार्य आहे. त्यांच्या सौभाग्यवती विजया महाजन वहिनी या ठिकाणी आहेत. एक अतिशय प्रशासनाची सगळी जाणीव असणारी, अतिशय सक्षमपणानं प्रशासनावर कडून काम करण्याची सगळ्यांना लक्कब असणाऱ्या अशा पद्धतीची आम्ही सगळी मंडळी आहे आणि अशा पद्धतीनं काम केल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना विकास कामाबरोबरच त्यांच्या सगळ्या प्रश्नांना न्याय देता येईल म्हणून आम्हाला मतदान करावं अशी आमची सगळ्यांची इथल्या मतदारांना विनंती आहे.